कसे आहात विद्यार्थी मित्रो? आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET मार्च 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्या CET सेलच्या ज्या सर्व टॅब्स आहेत त्या आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवण्यास विसरू नका. वेळोवेळी आपल्या येणाऱ्या ज्या अपडेट्स आहेत आमच्या चॅनलवरती आपल्याला सर्वप्रथम मिळतील. तर चला जाऊया आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती, ते म्हणजेच cetcell.mahacet.org. यासाठी आपल्याला CET सेल असं टाईप करायचं आहे व सर्च करायचं आहे. सर्च करताच आपण ह्या पेजवरती येतो आणि ह्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथे cetcell.mahacet.org तसेच आपल्या CET सेलचा लोगो ह्या बाबी दिसतात. यावरून आपण करेक्ट वेब पेजवरती आलो हे आपल्याला कळतं. त्याला क्लिक करताच आपण परत ह्या पेजवरती येतो, जेथे आपल्याला रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं, ज्यामध्ये आपल्या CETच्या एक्झामचा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो. इथं आपण पाहू शकता इम्पॉर्टंट नोटीस फायनल शेड्यूल, त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला एक नोटिफिकेशन डाउनलोडची सूचना येते आणि डाउनलोडला क्लिक केल्यानंतर लगेच नोटिफिकेशन ओपन होतं, डाउनलोड होतं. तर आपल्या CET सेलने फायनल शेड्यूल जो अलॉट केलेला आहे, दिलेला आहे, तर 13/2/25ला हा पब्लिश झालेला CET शेड्यूल आहे, ज्यानुसार आपली परीक्षा होणार आहे. CET सेलचा लोगो तसेच CET सेलचं कोटेशन म्हणजेच स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट असं आपल्याला पाहायला मिळतं. इथे आपले जी फायनल शेड्यूल आहे, सिरियल नंबर, त्यानंतर नेम ऑफ CET, त्यानंतर डिपार्टमेंट आणि एक्झाम डेट ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये MPEd, MEd, त्यानंतर BPEd, BEd ह्या गोष्टी पाहायला मिळतात. तर 5 नंबरला आपण इथे पाहू शकता आपलं CET सेलचं महा BEd, जनरल, स्पेशल आणि ELCT CET, म्हणजे ह्या तीनही ज्या आपल्या CETs आहेत 2025च्या, तर त्या हायर एज्युकेशन या डिपार्टमेंट अंतर्गत घेतल्या जाणार आहेत. तसेच 24 मार्च 2025, 25 मार्च 2025 आणि 26 मार्च 2025 या 3 तारखांना आपल्या ह्या CETs म्हणजेच BEd CET होणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, दररोज आपल्या BEd CETची 3 सत्र असतात, सकाळ सत्र, दुपार सत्र व सायंकाळ सत्र. तर विद्यार्थी मित्रो, हे जे सत्र आहेत सकाळ, दुपार व सायंकाळ सत्र, हे आपल्याला त्या अनुषंगाने सकाळी 9 वाजता सकाळ सत्र सुरू होते. त्यानंतर दुपार सत्र व सायंकाळ सत्र ह्या सर्व सत्राच्या अगोदर आपल्याला ज्याही सत्रात आपला पेपर असेल, आपल्याला 1.5 तास अगोदर म्हणजेच 1 तास 30 मिनिटे अगोदर आपल्याला केंद्रावरती पोहोचावं लागतं आणि अगोदर तिथे पोहोचून आपल्याला बायोमेट्रिक करावं लागतं, म्हणजेच आपली बायोमेट्रिक अटेंडन्स घेतली जाते. तसेच आपल्या डाव्या हाताचा अंगठा आपल्याला तिथे स्टॅम्प करावा लागतो, द्यावा लागतो. या बाबी होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे प्रत्येक सत्राच्या अगोदर 1.5 तास आपल्याला रिपोर्ट करणं गरजेचं आहे. त्याला रिपोर्टिंग टाईम असं म्हणतात. आपल्या विविध डिपार्टमेंट्सचे जे अपडेट्स आहेत आपल्याला सर्व ह्याच पेजवरती अवेलेबल पाहायला मिळतात. त्यानंतर आपण इथे पाहू शकता ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 मागील वर्षाची प्रोसेस आपल्याला पाहता येते. तसेच CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 चालू वर्षाचं आपलं पोर्टल पाहता येतं. तसेच आपल्याला काही हेल्प जर पाहिजे असेल तर आपण इथे कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला एक आयकॉन पाहत आहात, जो आयकॉन आपल्या एक वेलकम आयकॉन दिसतो आहे, आपण त्याला क्लिक करूया आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याला विचारता येतं. आपला काही प्रश्न असेल तर आपण त्याला विचारू शकतो. इथं आपण पाहू शकता हाय, आय एम प्रगती, आय कॅन हेल्प विथ द क्वेरीज. आपल्या कुठल्याही क्वेरीज असतील तर त्यांनी सांगितले तर प्लीज सिलेक्ट. तुमचा प्रश्न कशा संदर्भात आहे तो आपण इथं विचारू शकता. तर CET रजिस्ट्रेशन्स यामध्ये आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला विविध इथे कोर्सेसचे नावं पाहायला मिळतात. हायर एज्युकेशन याला आपण क्लिक करू, ज्या अंतर्गत आपलं BEd आहे. त्यामध्ये आपण पाहू शकता MEd CET, BPEd CET, LLB 3 इयर्स, LLB 5 इयर्स आणि त्यानंतर आपलं जनरल, स्पेशल आणि ELCT BEd. आपण त्याला क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला परत प्रगती विचारते की तुम्हाला कुठली लिंक पाहिजे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच BEdला प्रवेश घेण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात त्याची माहिती इथं दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक्झाम शेड्यूल जो आपण आत्ता पाहिला त्याची लिंकसुद्धा आपल्याला इथे क्लिक करताच पाहायला मिळते. त्यानंतर CET ॲप्लिकेशन फीस, रजिस्ट्रेशन लिंक, ग्रॅव्हियन्सेस ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपण एक्झाम शेड्यूल लिंक याला क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला एक्झाम शेड्यूल लिंक असं नाव इथे पाहायला मिळतं आहे आणि कुठल्याही प्रकारची तसदी न घेता एक्झाम शेड्यूल लिंकला आपल्याला क्लिक केलं की आपल्याला ती लिंक
डाउनलोड करण्यासाठी हजर होते, आपल्याला डाउनलोड करता येते। इथे आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर विविध आपल्याला इथे एक्झाम शेड्यूल्स पाहायला मिळतात। त्यामध्ये आपण इथे पाहू शकता विविध जे आपले B.Ed आहे, M.Ed आहे, MPEd आहे, त्यानंतर B.Ed जनरल, स्पेशल, ELCT याच्या नोटिसेस आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात। म्हणजेच आपल्याला हे जे आस्क प्रगती आयकॉन आहे तो अत्यंत उपयुक्त आहे। कुठल्याही प्रकारच्या आपल्या क्वेरीज असतील तर आपण विचारू शकता आणि इथे जे क्रॉसचं साईन आहे त्याने आपण सहजपणे ते क्लोजही करू शकता। विद्यार्थी मित्रो, त्यानंतर आपल्याला इथे परत 3 बार दिसत आहेत, याला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पद्धतीचे टॅब ओपन झालेले पाहायला मिळतात, ज्यामध्ये अबाउट अस, CETs, कॅप राऊंड अजून आपला बाकी आहे, त्यामुळे CETचा आयकॉन आपण इथे पाहू शकता। स्टॅटिस्टिक, ऑनलाईन सिस्टीम्स, इव्हेंट्स, कॉन्टॅक्ट। आपल्याला जर कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपण CET सेलला कॉन्टॅक्ट करू शकता। आपण पाहू शकता ते शेवटला कॉन्टॅक्ट हे नाव आहे, त्याला आपण क्लिक करायचं। क्लिक करताच आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर्स आपल्या इथं दिसतात, पाहायला मिळतात। तर आपण इथे पाहू शकता CET सेलचा इथं आपल्याला ॲड्रेस आहे, ॲड्रेसमार्फत आपण कॉन्टॅक्ट करू शकता। त्यानंतर आपल्या इथं हेल्पलाईन नंबर्स पाहायला मिळतात, तर हेल्पलाईन नंबर तसेच टोल फ्री नंबरसुद्धा आपल्याला अवेलेबल असलेला पाहायला मिळतो। त्यानंतर CET सेलचा जो आपला ईमेल आहे तर हा ऑफिशियल यूजसाठी आपल्याला वापरता येतो। इथं सूचना त्यांनी दिलेली आहे, फक्त ऑफिशियल काही असेल तरच त्या ईमेलवरती आपल्याला मेल करायचा आहे, अन्यथा मेल करायचा नाही। त्यानंतर ह्या ज्या सुविधा आपल्याला इथे दिलेल्या आहेत कॉन्टॅक्ट सुविधा, त्याही आपल्याला उपयुक्त ठरतात आणि आपण कुठलीही आपली अडचण असेल तर नक्कीच आपण त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून विचारू शकता। या अनुषंगाने आपल्याला काम तसेच विद्यार्थी मित्रो, हा जो कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिलेला आहे तो फक्त ऑफिस डे दिवशी म्हणजे ज्या दिवशी ऑफिस उघडं आहे व ऑफिस टाईममध्ये म्हणजेच फक्त ऑफिसच्या वेळेतच आपल्याला त्याला कॉन्टॅक्ट करता येतो। ही बाब आपण आवर्जून लक्षात ठेवावी आणि कुठलीही आपली क्वेरीज असेल तर आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। त्यानंतर आपल्याला परत इथे एक आयकॉन पाहायला मिळतो आहे, कम्युनिकेशनचा तो आयकॉन आहे, त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच साईट मॅप हे नाव आपल्याला पाहायला मिळतं, त्यामध्ये ज्या विविध गोष्टी आहेत त्याचा आपण माहिती घेऊ शकता। आपल्याला आवश्यकता वाटल्यास आपण ते पाहू शकता। CETs 2023, 24, 21, 22 ह्या मागील CETs ॲडमिशन प्रोसेसेस डाउनलोड करण्यासाठी ज्या बाबी आहेत त्याही आपण इथं पाहू शकता। आपला टाईमटेबल असेल, गव्हर्नमेंटचे विविध सर्क्युलर्स जे आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतात। इन्फॉर्मेशन ब्रॉशर ज्याला आपण प्रॉस्पेक्टस असं म्हणत असतो तेही आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर सिलेबस आणि मार्किंग स्कीम ह्या सर्व बाबी आपल्याला इथे पाहायला मिळतात। म्हणजेच एकंदरीत आपल्या CET सेलची एक वेल डिझाईन जी वेबसाईट आहे ती आपल्याला पाहायला मिळते व सर्व ज्या आपल्या शंका कुशंका आहेत त्या इथून दूर करता येतात। टाईमटेबलला आपण क्लिक करूया। टाईमटेबलला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो आणि जिथे आपल्याला टाईमटेबलवरती जाता येतं तो आपल्याला इथं सुविधा पाहायला मिळते। अशा प्रकारे आपल्या सर्व ज्या टॅब्स आहेत त्या आपण वापरायच्या आहेत। तसेच आपल्या कुठल्याही शंका कुशंका असतील तर आपण कमेंट्समध्ये पण आम्हाला विचारू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। आपल्याला लॉग इनचा अजून एक बाब प्रत्येकाचं विचारणं असतं की लॉग इन कसं करायचं आहे, तर लॉग इनला आपण इथे पाहू शकता स्टुडंट हेल्प डेस्क आपल्याला पाहायला मिळतो। तर त्यामध्ये आपण सगळ्यात शेवटचं कॉन्टॅक्ट याला क्लिक करून इथे आलेलो आहोत। इथे जे कॅन्डिडेट म्हणजे स्टुडंट हेल्प मॉड्यूल नाव आपल्याला पाहायला मिळते, त्याला क्लिक करायचं। याला क्लिक करताच आपल्याला साइन इन करावं लागतं। आपला जो रजिस्टर्ड ईमेल ID आहे, आपला पासवर्ड आहे आणि त्यानंतर साइन इन याला आपल्याला क्लिक करावं लागतं। ही इन्फॉर्मेशन भरताच आपण परत एका पेजवरती जातो। त्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचं नाव म्हणजे आपलं पूर्ण नाव पाहायला मिळतं। त्यानंतर हेल्प डेस्क आपल्याला पाहायला मिळतो। ओपन न्यू तिकीट, त्यानंतर तिकीट ट्रॅक युअर तिकीट। तर आपल्याला कुठलीही अडचण असेल तर आपण ती अडचण इथे कॉन्टॅक्ट करून सोडवू शकता। तर नवीन तिकीट म्हणजेच नवीन प्रश्न विचारा, नवीन प्रश्न तयार करा असा हा प्रश्न असतो। याला आपण ओपन अ न्यू तिकीट याला क्लिक केल्यानंतर आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे तो इश्यू आपल्याला इथं राईज करायचा असतो आणि राईज केल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, सर्व माहिती आपली भरून आपल्याला आपला क्वेश्चन CET सेलला विचारता येतो आणि त्याला आन्सर आलेला आपल्याला ईमेलमध्ये पाहायला मिळतं। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला लिंक राहा, तसेच चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।